नमस्कार मित्रांनो. ज्ञानेश्वरीमधून आपण पसायदान आणि आपलं आयुष्य आणि बिझनेस याविषयी आत्तापर्यंत मागच्या आठवड्यापासून आपले व्हिडिओ चालू आहेत. हा त्यातलाच पुढचा व्हिडिओ. आज आपण बघणार आहोत वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता. वर्षत सकळ मंगळी म्हणजे काय? अशा लोकांचा एक समूह तयार व्हावा जे सतत मंगल गोष्टींचा, मंगलमय होणाऱ्या गोष्टींचा वर्षाव करतायत एकमेकांवर. आणि ही कशी आहेत? ईश्वरनिष्ठ लोक आहेत, म्हणजे श्रद्धावान लोक आहेत. त्या ऑर्गनायझेशनवर, त्या ईश्वरावर, जो त्यांचा धर्म आहे त्याच्यावर प्रचंड श्रद्धा आहे. आणि ही मंडळी कशी आहे? सतत अनवरत भूमंडळी, ही सतत एकमेकाला, या अनवरत म्हणजे न थांबता एकमेकाला भेटणारी मंडळी आहे, एकमेकांवर तो वर्षाव करणारी मंडळी. इमॅजिन करा, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये सगळे लोक असे आहेत की जे एकमेकाच्या भल्यासाठी काम करत आहेत. तर हे विचार करून काम करतायत की मी माझ्यासाठी काम करत नाही, तर माझ्यामुळे ऑर्गनायझेशन आणि या माझ्यासोबतच्या लोकांचं भलं होणार आहे. त्यांचं भलं झाल्याने माझं भलं होणं हा ज्याला समोर बाय प्रॉडक्ट आहे आणि ते मिळणारच. या पद्धतीने जर आपण आपलं ऑर्गनायझेशन बिल्ड केलं तर आपले हेवेदावे संपून जातील. लोक हा विचार करणार नाहीत की मला मिळालं तर ग्रेट आहे आणि इतरांना मिळालं तर माझ्यावर काहीतरी अन्याय आहे, किंवा जे काय आहे ते माझ्याच थाळीत आलं पाहिजे. हा विचार निघून गेला तर किती कॉम्पिटिशन फ्री इन्व्हायरमेंटमध्ये लोक काम करायला लागतील विचार करा. एकमेकाला सपोर्ट करायला लागतील हा विचार करा. आणि एकदा हे कल्चर बिल्ड झालं, एकदा हे आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये कल्चर बिल्ड केले की लोक एकमेकासाठी काम करत आहेत, तर आपल्या ऑर्गनायझेशनचं ग्रोथ आणि पर्यायाने तुमच्यासोबत काम करणाऱ्यांची पण ग्रोथ ही क्रमप्राप्त आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही करण्याची गरज नाही. कारण एखादं व्हेकल जेव्हा डेस्टिनेशनकडे जात असतं, त्या व्हेकलमध्ये बसलेला प्रत्येक जण पोहोचतोच, मग तो फ्रंट सीटला असेल की बॅक सीटला असेल. फक्त ते व्हेकल योग्य दिशेने गेले पाहिजे. मग त्यासाठी आतमधल्या बसलेल्या प्रवाशांनी त्यांचा रोल योग्य केला पाहिजे, एवढंच आहे. तेच आहे वर्षात सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अशा लोकांची मांदियाळी म्हणजे जमावडा आहे जे ईश्वरनिष्ठ आहेत आणि तुमच्या ऑर्गनायझेशनवर भरोसा ठेवतात. त्यामुळे आपलं ऑर्गनायझेशनचं कल्चर तुम्ही काय बिल्ड करताय यावर लक्ष द्या. तुमच्याकडे असे वर्षत सकळ मंगळी सगळ्यांचं भलं होणारा विचार करणारा स्टाफ आहे का? विचार करा. मग तुमच्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ कोणी थांबवू शकणार नाही. मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.